नमस्कार. देशाच्या सशस्त्र पोलीस दलात सामील होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांसाठी आजची ही माहिती खूप महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी एक जबरदस्त भरती प्रक्रिया घेऊन येत आहे. तर चला, या भरती प्रक्रियेबद्दलची प्रत्येक लहान मोठी गोष्ट आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. 25,487. हो, आकडा अगदी बरोबर ऐकलाय. 2026च्या SSC GD कॉन्स्टेबल भरती मोहिमेमध्ये तब्बल इतक्या जागा उपलब्ध आहेत. ही एक प्रचंड मोठी संधी आहे जी अजिबातच सोडायला नको. खरं तर हा फक्त एक आकडा नाहीये, तर देशभरातल्या हजारो तरुणांसाठी सशस्त्र दलांमध्ये एक स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर घडवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आणि या जागा संपूर्ण भारतात पसरलेल्या असल्यामुळे देशाच्या कुठल्याही भागातून उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. चला तर मग, स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या या भव्य भरती प्रक्रियेत नेमकं काय आहे आणि याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे आता आपण खोलात जाऊन पाहूया. सगळ्यात आधी बघूया पगार. या पदासोबत फक्त नोकरीची सुरक्षितता नाही, तर एक आकर्षक वेतन पॅकेजसुद्धा मिळतं. वेतन स्तर 3 नुसार पगार 21,700 रुपयांपासून सुरू होऊन तो 69,100 रुपयांपर्यंत जातो. आणि यासोबतच इतर सरकारी भत्तेही मिळतात, ज्यामुळे हे पॅकेज आणखी चांगलं बनतं. आता इथे बघा, ही जागांची विभागणी खूपच इंटरेस्टिंग आहे. सर्वात जास्त म्हणजे जवळपास 14,000हून अधिक जागा या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात म्हणजेच CISF मध्ये आहेत. देशातील महत्त्वाच्या औद्योगिक आणि सरकारी संस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे ही एक मोठी संधी आहे. पण इतकी चांगली संधी आहे, तर त्यासाठी काही पात्रता निकष असणारच, बरोबर? चला, आता त्या महत्त्वाच्या निकषांकडे वळूया आणि पाहूया की आपण या पदासाठी अर्ज करू शकतो की नाही. तर या विभागातला हाच तो कळीचा प्रश्न आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने ही एक प्रकारे स्वतःसाठीची चेकलिस्टच समजावी. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निकष आहे शैक्षणिक पात्रता. आणि इथे एक चांगली बातमी आहे. यासाठी फक्त 10वी पास असणं पुरेसं आहे. याचाच अर्थ खूप मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. शिक्षणाइतकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे वय. इथे सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 23 वर्षे. पण हो, SC, ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलतही आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपली वयोमर्यादा नक्की तपासा. आणि हो, शिक्षणासोबतच शारीरिक पात्रताही तितकीच महत्त्वाची आहे. या तक्त्यामध्ये उंची आणि छातीसाठी जे काही विशिष्ट मापदंड दिले आहेत ते पूर्ण करणं बंधनकारक आहे. समजा आपण पात्र आहात, मग पुढे काय? पुढे येते निवड प्रक्रिया. ही प्रक्रिया नेमकी कशी आहे ते आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. ही स्लाइड म्हणजे निवडीचा संपूर्ण रोडमॅपच आहे असं समजा. आपला प्रवास एका ऑनलाईन परीक्षेपासून सुरू होतो आणि त्यानंतर शारीरिक व वैद्यकीय चाचण्यांसारखे टप्पे पार करत पुढे जायचं आहे. यातला प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. चला, तर पहिला टप्पा थोडा जवळून पाहूया. ही आहे ऑनलाईन परीक्षा. यात 60 मिनिटांच्या वेळेत या 4 मुख्य विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक विषयाला समान महत्त्व दिलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी, निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे गुण कापले जातील. त्यामुळे उत्तर देताना अचूकतेवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. लेखी परीक्षेत पास झाल्यावर खरी शारीरिक कसोटी सुरू होते. ही आहे शारीरिक क्षमता चाचणी. इथे उमेदवाराची धावण्याची क्षमता आणि स्टॅमिना तपासला जाईल. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी धावण्याचं अंतर आणि वेळ वेगवेगळी आहे. हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यासाठी अर्ज कसा करायचा? चला, आता ती प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ही स्लाइड अर्जाबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात सांगते. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो आणि काही प्रवर्गांना शुल्कात सवलतही आहे. त्यामुळे माहिती भरताना ती अचूक असल्याची खात्री करा. अर्ज करताना दलांची निवड काळजीपूर्वक करणं किती महत्त्वाचं आहे हे या सूचनेतून स्पष्ट होतं. म्हणजेच एकदा का तुम्ही तुमचा पसंतीक्रम दिला की तो बदलता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्या. आता आपण ह्या माहितीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे आपण काही महत्त्वाच्या तारखा आणि काही खास टिप्स पाहणार आहोत. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. विशेषतः अर्ज करण्याची अंतिम मुदत
जी अजिबात विसरता कामा नये. वेळेवर अर्ज करणं नेहमीच चांगलं असतं. आणि जाता जाता या काही महत्त्वाच्या टिप्स. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी अर्ज शक्य तितका लवकर भरा. कागदपत्र व्यवस्थित तपासा. आणि हो, SSCच्या वेबसाईटवर नियमितपणे लक्ष ठेवा. तर ही होती SSC GD कॉन्स्टेबल भरती 2026 बद्दलची सविस्तर माहिती. आता प्रश्न हा आहे की सशस्त्र दलांमधील हे करिअर आपलं पुढचं ध्येय आहे का? या संधीचा नक्की विचार करा आणि जर हेच तुमचं स्वप्न असेल तर आजपासूनच तयारीला लागा. खूप खूप शुभेच्छा.